नमस्कार मंडळी, मी अनिल गोकुळ पाटील, MSc मॅथमॅटिक्स, SVPS कॉलेज धुळे. मी TYमध्ये असताना आमच्या HOD सूर्यवंशी सरांनी एक कार्यक्रम सुरुवात केला. तो कार्यक्रम म्हणजे वृक्ष लागवड. प्रत्येक विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड करून त्या वृक्षाचं संगोपन करावं असा तो कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये मी पण सहभागी झालो 2020 पासून. 2020मध्ये मी पहिला झाड लावला, तो म्हणजे या निंबाचा. हा झाड मी ऑगस्ट 2020मध्ये लावला. त्याचं पालन पोषण करून हा अशा परिस्थितीत झाला आहे. अशाच पद्धतीने माझे जे सर्व वृक्ष मी लागवड केले आहेत, त्या वृक्षांचं मी अपडेट आपल्याला या व्हिडिओद्वारे दाखवण्याचं सुरुवात करीत आहे. त्यामधील हे माझं पहिलं झाड निंबाचं. त्याच पद्धतीने मी दुसऱ्या वर्षी झाड लावण्याचा निर्णय केला. त्यामधील हे माझं दुसरं झाड निंबाचं. हे झाड मी ऑगस्ट 2021मध्ये लावलं आणि त्याचं संगोपन करून याची परिस्थिती आज अशी आहे. त्याच पद्धतीने हा माझा तिसरा झाड. हा झाड मी सप्टेंबर 2022मध्ये लावला आणि त्याचं संगोपन करून या परिस्थितीत आला. मी यावर्षी खूप झाडं लावण्याचा प्रयत्न केला. यावर्षी मी कमीत कमी 13 ते 14 झाडं लावली आहेत. 13 ते 14 झाडांमध्ये मी यावर्षी आंबे व जामुन या वृक्षांचं लागवड केलं आहे. त्याची सध्याची परिस्थिती मी तुम्हाला दाखवू इच्छितो. त्याचसोबत मी आपणास एक सांगतो की वृक्ष लागवड करून या पर्यावरणास मदत करावी. हा आमचा कार्यक्रमामध्ये आपणही सहभागी व्हा. त्यामुळे आपल्या पर्यावरणास खूप खूप मदत होईल, हीच मी आशा आपल्याशी करतो. त्या मागेची बाकीचे वृक्षांचं लागवड तुम्हाला दाखवतो. मित्र, त्याच पद्धतीने यावर्षी मी आंब्याची आणि जामुनीची झाडे लावली. त्यापैकी हा पहिला आंबा. आंब्याची झाडं लावण्यासाठी माझ्याकडे रोपं नसताना मी त्यासाठी आंब्याच्या कुया घेतल्या आणि त्या पावसाळ्यामध्ये जून महिन्यात खाली रुजवून त्यांचं रोपटं एका महिन्यामध्ये तयार झालं. त्यानंतर मी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये या झाडांची लागवड केली. हे झाड ऑगस्ट 2023मध्ये मी वृक्षारोपण केलं आहे आणि त्याची सध्याची परिस्थिती आपण पाहू शकता. त्या पद्धतीने हा माझा दुसरा या वर्षाचा झाड. हा झाड पण मी आंब्याचा लावला. या झाडाची परिस्थिती अशा पद्धतीने आहे. काही रोपांची उंची थोडी कमी जास्त झाली ती नैसर्गानुसार. त्याच पद्धतीने मी बाकीचे वृक्ष आपणास दाखवतो. हा या वर्षातील तिसरा झाड. हाही आंब्याचा आहे. या झाडाला लागवड मी सप्टेंबर 2023मध्ये केली. या झाडासाठी पाण्याची व्यवस्था मी ठिबक सिंचनद्वारे केली. प्रत्येक झाडाला ठिबक सिंचनद्वारे प्रत्येक वेळेस पाणी भेटत राहतं. मी आठवड्यामध्ये कमीत कमी 3 वेळेस त्यांना पाणी देण्याचा खूप प्रयत्न करतो आणि त्याला पूर्णपणे जिव्हाळा लावून त्या वृक्षांचं पालन पोषण करतो. या वर्षातील चौथा झाड. हाही आंब्याचा आहे. आपण विचार करत असाल की आंब्याचीच झाडं लावली. हो मित्रांनो, मी खूप प्रमाणात यावर्षी आंब्याच्या कोयांचा उपयोग करून खूप रोपांची तयारी केली. त्या रोपांमधील खूप जास्त प्रमाणात आंब्याचीच रोपं असल्या कारणाने मी यावर्षी जास्तीत जास्त आंबे लावले आहेत. त्याच पद्धतीने हा माझा चौथा आंबा. या आंब्याची लागवड मी सप्टेंबर 2023मध्ये केली. हा या वर्षातील पाचवा आंबा. या आंब्याची लागवड मी ऑगस्ट 2023मध्ये केली. त्याच पद्धतीने या वर्षातील हा माझा पाचवा वृक्ष. हाही आंब्याचा आहे. हा वृक्ष मी ऑगस्ट 2023मध्ये लावला आहे. त्याच पद्धतीने हाही आंब्याचा झाड. मी हा सातवा आंबा ऑगस्ट 2023मध्ये लावला आहे आणि त्याची सध्याची परिस्थिती आपण पाहू शकता. मित्रहो, हा माझा 8वा वृक्ष या वर्षाचा. तोही आंब्याचा आहे. हा वृक्ष इथे अशा पद्धतीने लावला कारण मी मागच्या वर्षी आंबा लावला होता, परंतु काही शेतामध्ये शेळ्या आल्या आणि त्यांनी त्या आंब्याला कुतरलं. त्यामुळे त्या आंब्याची वाढ होत नसल्याने याच जागी मी दुसरा झाड लावण्याचा विचार केला आणि तोही यावर्षी लावला आणि त्यामुळे त्याची सध्याची परिस्थिती आपण पाहू शकता. मी ऑगस्ट 2023मध्ये केली. हा माझा या वर्षातील 9वा वृक्ष. तोही आंब्याचा आहे. या वृक्षाची लागवड मी सप्टेंबर 2023मध्ये केली. हा माझा 10वा झाड. हाही आंब्याचा. याची लागवड मी ऑगस्ट 2023मध्ये केली आणि त्याची सध्याची परिस्थिती अशा पद्धतीने आहे. त्याच पद्धतीने हा माझा 11वा या वर्षातील झाड. याची लागवड मी सप्टेंबर 2023मध्ये केली आणि हा आंब्याचा झाड आहे. या वर्षातील हा 12वा झाड. हाही आंब्याचा आहे. याची लागवड मी
ऑक्टोबर 2023मध्ये केली. त्याच पद्धतीने या वर्षातील 13वा झाड हाही आंब्याचा आहे. या आंब्याच्या झाडाचं लागवड मी ऑगस्ट 2023मध्ये केली आणि त्याची सध्याची परिस्थिती या पद्धतीने आहे. मित्र, त्याच पद्धतीने या वर्षातील माझा 14वा झाड म्हणजे मी निंबू म्हणून लावला. या निंबूची बिया मी ऑगस्टमध्ये आमच्या घराच्या एका बॉटलसारख्या पात्रामध्ये माती टाकून त्या 2 बियांना टाकलं आणि त्या बिया एका महिन्यामध्ये तयार होऊन रोपटाच्या पद्धतीने आल्या. त्यानंतर मी याची लागवड ऑक्टोबर 2023मध्ये केली. मित्र, त्याच पद्धतीने या वर्षातील हा 15वा झाड, हा झाड निंबाचा आहे. या झाडाच्या जागी पहिले जामुनीचं झाड होतं, परंतु ते जामुनीचं झाड लहान रोपटं असल्याने मरण पावलं. त्याच जागेवर मी सप्टेंबर 2023मध्ये याच वर्षी हे निंबाचं झाड लावलं आणि त्याची सध्याची परिस्थिती आपण पाहू शकता. त्याच पद्धतीने हा या वर्षातील एक दुसऱ्या पद्धतीचा झाड, हा म्हणजे जामुनीचा झाड आहे. हा माझा या वर्षातील 15वा वृक्ष आहे आणि त्याची लागवड मी केली सप्टेंबर 2023मध्ये आणि त्याची सध्याची परिस्थिती आपण पाहू शकता. त्याच पद्धतीने हा या वर्षाचा 16वा झाड, हा पण जामुनचा असून त्याची सध्याची परिस्थिती आपण पाहू शकता. याची लागवड मी ऑगस्ट 2023मध्ये केली. त्याच पद्धतीने या वर्षातील हा 17वा झाड, हा जामुन आहे. याची लागवड मी ऑगस्ट 2023मध्ये केली. मित्र हो, ही आपल्याला मी दाखवलेली माझी वृक्ष लागवड, ही वृक्ष लागवड मी 2020पासून सुरुवात केली. या लागवडीला मला प्रोत्साहन देणारे आमचे मनोहर सूर्यवंशी सर, आमच्या डिपार्टमेंटचे एच.ओ.डी ऑफ मॅथमॅटिक्स डिपार्टमेंट SCPS कॉलेज धुळे, यांच्या सांगण्यानुसार मी या कार्यक्रमात सहभागी झालो. याच पद्धतीने आमच्या कॉलेजमधील आमच्या गणित विभागातील जे सर्व वर्गाचे विद्यार्थी, जसे की FY, SY, TY, BSc सर्व विद्यार्थी, त्याचनुसार MSc फर्स्ट आणि सेकंड, त्यानंतर विद्यार्थी डिपार्टमेंटशी निगडीत जे सर्व काही लोक आहेत, त्यांनी या कार्यक्रमास प्रत्येकाने सुरुवात केली. त्यांच्या परीनुसार प्रत्येकाने वटवृक्ष लावून त्याचं पालनपोषण करून त्याला आज वृक्षामध्ये प्रत्येकाने लावण्याचा प्रयत्न करून त्यांना सांभाळलं आहे. हे सर्व दाखवण्याचं कारण मित्रांनो एकच आहे की दिवसेंदिवस पर्यावरण दूषित होत चाललं आहे. त्या पर्यावरणाला सांभाळ करण्यासाठी आता आपल्याकडे सर्वात मोठा पर्याय म्हणजे वृक्ष लागवड आहे. त्यासाठी मी या कार्यक्रमात सरांच्या सांगण्यानुसार सुरुवात केली. मी सुरुवात करत असताना 2020मध्ये मी 1 झाड लावू शकतो. त्यानंतर मी दुसऱ्या वर्षी 2 झाडे लावली, पण त्यामधील एकच झाड हे जगलं, त्या दुसरं झाड हे मरण पावलं. तिसऱ्या वर्षी मी 2-3 झाडं लावली, पण त्यापैकी फक्त 1 वृक्ष राहिलं, त्यानंतर दुसऱ्याचं मरण पावलं. परंतु यावर्षी मी मित्र हो 16 ते 17 झाडं लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची आताची स्थिती आपण पाहू शकता की ते पूर्णपणे चांगले आहेत आणि ते मोठ्या वृक्षामध्ये येतीलच ही मला शक्यता वाटते. या वृक्षांना लावण्यासाठी काही मेहनत लागत नाही मित्रांनो. फक्त 1 रोपटं घ्यावं, त्याला लावावं आणि त्यांचं फक्त सांभाळ करून त्याला दर आठवड्यामध्ये एकदा तरी पाण्याची व्यवस्था करून द्यावी. मित्रांनो, हा माझा एक प्रकारे छंद झाला. या छंदाला सर्वात मोठं प्रतिसाद देणारे आमचे HOD मनोहर सूर्यवंशी सर यांचा प्रतिसाद आहे. त्यासाठी मी त्यांचा आभार. मित्र हो, हे काम मी माझ्या गावी दसवेल, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथे माझ्या शेतात केलं असून कृपया करून आपही निसर्गाचा वाटा म्हणून 1 वृक्ष लावून त्याचं पालन पोषण करावे, हेच मी शेवटी म्हणेन. झाडे लावा, झाडे जगवा.